आता मिथ्याचार शब्द कशात येतात सांगता का कोणी कुठल्या श्लोकात आहे म्हणजे मग मला लगेच सापडेल. मिथ्याचारस्य उच्यते. हा. मला एक प्रश्नाचं उत्तर सांगा ना. हम्म. कुठलं? सांख्यनिष्ठा आणि योगनिष्ठा हा. मग याच्यामध्ये काय लिहायचं हा प्रश्न आलेला आहे ना. हो. सांख्यनिष्ठा आणि योगनिष्ठाचं हा. सांगा. तर मग सांख्य योग सांगायचं आहे का? हा म्हणजे अध्याय आणि 2 आहे. हम्म, अध्याय 2 मध्ये सांख्यनिष्ठेचं जे जे लिहिलंय स्वरूप सांख्य सांगायचं आहे. योग सांख्य हा. योग सांगायचा. आणि हा. योगनिष्ठा म्हणजे योग अध्याय 6. भगवद्गीतेत आलेले योग. अध्याय 6. अध्याय 6. हा. मग हेच ते फक्त ते हा. निष्ठा शब्द लागलाय ना दोघांना. कारण आपण की हा हा कारण की मी सांगू का काही काही ठिकाणी निष्ठा हा शब्द वापरला. निष्ठा म्हणजे की की त्या सांख्येवर का बरं निष्ठा ठेवायची म्हणजे ज्ञानावर का निष्ठा ठेवायची आणि ज्ञानावर निष्ठा ठेवून आपली काय काय कर्म केली जातात. जर ज्ञान नसेल तर आपण काहीच नाही आहे. बिना ज्ञानाचं आपण कुठल्याही गोष्टीमध्ये ज्ञान असतंच. म्हणजे तर या ते प्रश्नामध्ये आपण दुसरा अध्याय सांख्य योगासाठी दुसरा हा. अध्याय आणि हा. आत्मसंयोग योगासाठी 6वा अध्याय घ्यायचा हा. योगनिष्ठा हा. म्हणून. या हा. 2 अध्यायामधून हे उत्तर निघू शकतं. हा. हा. ओके ठीक आहे ठीक आणि आहे. मग तुम्ही त्याला असं म्हणजे दोघांशी संबंध आहे असं पण तुम्हाला दाखवावं लागेल हो म्हणजे ना एक दोन मग चार वाक्यांमध्ये. आधी हा. दोन्ही निष्ठा स्वतंत्रपणे हा. समजून सांगायच्या सांख्यनिष्ठा हा. आणि योगनिष्ठा. हा. आणि ह्या हा. दोन्हींचं हम्म. बाबतीत भगवंतांनी काय सांगितलेलं हा आहे आणि ते त्याची लिहायचंय. सांगड हा. घालून हा. कशी घातली आहे हा. आपल्यासाठी हा. हा ते ज्ञानासाठी. सांगायचं. हा. याच्यामधलं तत्वज्ञान हे सांगायचं असं उत्तर हा असावं ना. बरोबर आहे. हा ठीक आहे त्याच्यानंतरचा ठीक. एक प्रश्न पाहून घ्या. सगुण और निर्गुण हा उपासना और तत्व विवेचना के विषय में लिखी है. हा आता ते सगुण ऐका सगुण आणि हम्म. निर्गुण उपासना कशात आहे अध्याय 12 मध्ये आहे. आणि हा 8व्या मध्ये पण आहे ना ताई. सगुण आहे ना. निराकार स्वरूपाचं चिंतन आहे. ऐका ना सगळीकडे हम्म, आहे. अध्याय हम्म, 6 मध्ये आहे. हम्म. नंतर अध्याय 6 मध्ये आहे. 8वा 29वा श्लोक आहे. हो नंतर आणि 8वा 9वा 29 32 हे 12व्या हे मध्ये सग पण आहे. हा. हा तर हे सगळं ते हम्म. आता श्लोक तुम्ही नाही लिहिला तर अध्याय 2 श्लोक क्रमांक हे हे तुम्हाला लिहून तिथे लिहावं लिहावं लागेल. लागेल की की सगुण आणि निर्गुण काय आहे म्हणून. मग ते आणि झालं हीच आणि पुढचं ते तत्वच काय पुढचं काय त्याचा प्रश्न. और तत्व तत्व म्हणजे विवेक तत्व तत्व विवेचना विवेचन. के विषय में म्हणजे की त्याच्या सगुणाचं तत्व काय आहे निर्गुणाचं हा तत्व काय आहे ती उपासना हा कशी केली जाते. तर ते एक हा तत्व आहे ना की सगुण म्हणजे एक साकार रूप असावं. हा हा निर्गुण म्हणजे मानसिक असावं. तर हे हम्म त्यांची हम्म तत्व आहे. तर या तत्वाप्रमाणे हम्म. ते पुढे विवेचन करायचं. विवेचन म्हणजे हा विवरण हा करायचं हा की हा कसं असतं. मग आता हा सगुण ओके. निर्गुण शब्द आहे हा खूप ठिकाणी आलेला आहे हो हो म्हणजे हो. दुसऱ्या अध्यायापासून. तर त्याची हे एक जे लिस्ट सांख्यनिष्ठा बनवायची. आणि योगनिष्ठा आहे हम्म त्याच्यामध्ये हा. आपण अध्याय 2मध्ये म्हणजे सांख्यनिष्ठा म्हणजे काय आपण करू शकतो की ज्ञानावर दृढ विश्वास ठेवणे. हा. हम्म बरोबर आहे ना. हा आणि दोघांवर आहे. आणि दोघ योगनिष्ठा म्हणजे कर्म करतानाही फक्त भगवंतावरच विश्वास ठेवायचा आणि भगवंताला हा. कर्म अर्पण करायची त्याला आपण योगनिष्ठा असं म्हणू शकतो. हा अ, बरोबर आहे. हा म्हणजे हा. भक्ती जी आहे हा. कुठलाही योग जरी झाला तरीही हा त्याच्यावर निष्ठा ठेवणे तो ठेव. हा. योगनिष्ठा झाला. हा की म्हणजे कर्मयोग की असेल भक्ती योग असेल हा. अजून कुठलाही योग असेल पण हा. ही सगळे कर्म करताना आपण जी निष्ठा हा भगवंताला हे सगळं कर्म अर्पण करणे याला आपण काय म्हणू शकतो योगनिष्ठा असं म्हणू विश्वास. शकतो. हा किंवा विश्वास ठेवायचा. निष्ठा म्हणजे हं, विश्वास ठेवायचा की बरोबर. ज्ञानावर विश्वास ठेवायचा की हं, हे असं होणारच आहे. ही गोष्ट अशीच आहे आणि त्या हं, पद्धतीने ती साकार करायची ती गोष्ट. बरोबर. हम्म. आता बरं ताई सगुण अजून एक प्रश्न होता. काल तुम्ही ते काय विभूतींचा कोणता प्रश्न सांगत होता हा तो प्रश्न नेमका तिन्ही ह्याच्यामध्ये नाही सापडला ताई तो. बरं थांबा थांबा आपण आता हाच पेपर घेऊ. आता हा सगुण और निर्गुणचं काय करा तुम्ही कोण बोलताय माधवी ना. माधुरी कुलकर्णी. हा माधवी. तर आता सगुण आणि निर्गुण उपासना और तत्व विवेचना के विषय में लिखे. तर आता तुम्ही सगुण आणि निर्गुण कुठल्या अध्यायामध्ये आले आणि कुठल्या श्लोकमध्ये याची तुम्हाला लिस्ट बनवता येईल का. हो वेळ असतो का. मी हा. ना आज फक्त आज मला ह्या 2 प्रश्नांची तयारी करायची आहे. ते हा. नेमकं काय आहे सांख्यनिष्ठा आणि योगनिष्ठा हे मला जरा हा कन्फ्युज ठीक झालं. आहे. हा. मग मी ते हा. प्रश्न माझी शंका हे केली. मी आज हा. उद्यामध्ये त्याची तयारी करून हा. एक दिवस वाचते. हा वाचा आता आणि हे सगुण आता आणि निर्गुणची हा लिस्ट टाका. लिस्ट म्हणजे त्या बरं पेपरचा फोटो टाका तुम्ही ओके की कुठल्या ओके ओके अध्यायामध्ये काय काय आहे. हा. ओके ओके ताई आता काही आता हरकत नाही. ऐका. गीता हा तिसरा प्रश्न आहे. गीता में समता के विषय में लिखिए. आता हा समता हा विषय कशात आहे गीतेमध्ये.
कोणी सांगताय का? समता कशाच्या हा, संदर्भात ताई? काय असेल, तुम्हाला काय वाटतं? समता, समता हा शब्द गीतेमध्ये केव्हा आलाय? समता, तुष्टी, पुष्टी असं काहीतरी आलेलं आहे ना. श्लोक कुठलं तरी श्लोक काहीतरी मधलं फक्त शब्द हा आठवतात. कुठे हा ते नाही माहित, लक्षात येत नाही, नाही. ऐका, गीता में समता के विषय में लिखे है. आता समता केव्हा होती? जेव्हा तुम्ही योगी असता आणि तुम्ही सर्व दृष्टीने समतेने सगळं पाहता. दुःख, आनंद, राग, लोभ, अहंकार आणि कर्म हे जेव्हा तुम्ही समतेने पाहता, तेव्हा त्याला गीता में समता के विषय में लिखिए. आता याला श्लोक काय आहे? 8वा, 9वा, 29वा, 32वा हे जे श्लोक आहेत, इथे सगळे समताविषयी श्लोक दिलेले आहेत. कोणत्या अध्यायातले पण ताई? अध्याय सूत्र. 6 मध्ये. योगी कुठे आहे? अध्याय 6 मध्ये आहे. ओके ओके. हम्म. योगीच करू शकतो ना. भक्त तर काय, भक्त फक्त सगुण निराकारच्या याच्यात भक्ताचं असतं, पण बाकी बाकी योगीच समता के विषय में आहे ना. हा हा क्ष- हा. क्षर अक्षर पुरुष नाही आहे, गुणातीत नाही आहे. अध्याय 18 तर हेच आहे. विभूतीमध्ये समतेचा काही संबंध नाही आहे. तर समतेचा संबंध कशात आहे? अध्याय 6 मध्ये आहे. ओके. म्हणजे असं मला वाटतं. हं, अजून याच्यावर हा. कोणी वेगवेगळं बोलू पण शकतात किंवा सांगू शकतात, पण मला असं वाटतं, कारण की सांख्य आणि योगनिष्ठ आपण उत्तर देऊ शकत नाही, कारण की तो प्रश्न वर विचारलेलाच आहे. त्याच्यामुळे हो. मला तरी वाटतं की ते नाही का ते हे पहा, 8, 9, 29, 32 दिसतंय का? वाचायचंय का ते की नको? हा, वाचा ना मग, तुमच्याकडे असेल तर, अवेलेबल असेल तर मग वाचा ना ताई. हो, थांबा. 8, 9 किती 29, सांगितलं? 32 29, 8 32 अध्याय हा, 6 दोन मध्ये, 6 6 हे 6 पाहिलं, मध्ये, सॉरी, हा, ऐका. अध्याय 6 मध्ये. 29 आहे. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. म्हणजे हा, ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य स्थितीरूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे, असा योगी आत्मा सर्व प्राणीमात्रात स्थित व सर्व प्राणीमात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो. आता समभावाने हा त्याच्या शब्द त्याच्या आलेलाच आहे. आधी दुसऱ्या अध्यायामध्ये पण आलेला आहे एक शब्द, हो, एक श्लोक. हा, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयो हा, जयो जयो. हा, तर तो सुद्धा आपल्याला हे सांगतो की समता ही लिहितो. कर्मयोगाची हा, पहिली पायरी आहे म्हणून. हा. म्हणजे इथून आपल्याला सुरुवात करावी लागेल ना मग समता म्हणल्यावर. नाही, आता काय करायचं, आधी हा हं. शब्द समता हा विषय अध्याय 6 मध्ये आहे, तर अध्याय 6 मध्ये सुरुवात करायची आणि मग सांगायचं की अध्याय 2 मध्ये सुद्धा भगवंतांनी हे आपल्याला सुरुवातीलाच अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे. अच्छा. पण मुख्य मुख्य योगामध्ये सांगितलेलं आहे ना आपल्याला. योग हा विषय मध्ये समतेने तुम्ही पहा असं आहे ना. आता हा सुद्धा एक श्लोक आहे. योगस्य कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजया हा, सिद्धो सिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हा. कितवा आहे हे? तर हा आपल्याला 48वा श्लोक आहे, दुसरा अध्याय. आणि तिसरा? दुसरा दुसरा अध्याय. दुसरा. हा, हा. हा. तर याच्यामध्ये सुद्धा समत्व भावामध्येच हो, दिलेलं आहे की आसक्ती हा, त्याग करून हा, योगस्थ होऊन हा, राहावं. समता म्हणजे योगाचे खरे स्वरूप. परिणाम काहीही असो, अंतःकरण स्थिर राहावे. हा. तर हा पण श्लोक आपल्याला त्याच्यामध्ये घेता येईल. हो. हम्म. तसं पाहिलं ना तर हम्म. प्रत्येक शब्द हा प्रत्येक अध्यायात आहे, पण हा. आपल्याला वेळ कमी, अभ्यास शून्य आपला, म्हणजे शून्यच अभ्यास म्हणते मी. आणि आता आपण याच्यानंतर लिस्ट करणार आणि हम्म. मग ती लिस्ट आपण एकमेकांना पाठवली, त्याची हम्म. आपण एक वही बनवली की मग आपल्याला ते पेपरला लिहायला सोपं होऊन जाईल की अरे काय बरं, हे एकच जण आपण लिस्ट बनवू शकत नाही ना, बरोबर. प्रत्येकीने एक एक अध्यायाची लिस्ट केली विषयाची, तर हम्म. ते आपल्याला होईल. हे पहा, आता 9वा श्लोक आहे. हा. सुहृदय, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. बरोबर. अध्याय 6 हम्म. श्लोक 9. हा, अजून एक श्लोक येतो हा, 12व्या अध्यायामधला. हा, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च हा, निर्ममो निरहंकार समदुःख क्षमे. हा. कितवा सुखक्षमी. अध्याय आहे? सुखक्षमी. हा. हा, कितवा अध्याय आहे? 12वा अध्याय आहे आणि हा, श्लोक 13 आणि 14. हा, हा, हा. म्हणजे एकूण 4 अध्याय, 4 श्लोक आलेले आहेत ह्या समतावर जे हा. सांगितलं अध्याय तुम्ही. अध्याय 2चा 48 आणि कुठला होता?
अध्याय 2 मध्ये आहे 38 आणि 48. हा त्यानंतर अध्याय 5व्या मध्ये आहे 18वा अध्याय, सॉरी 18वा हा श्लोक. हा अध्याय 6व्या मध्ये आहे आता तुम्ही सांगितलेला, हा 8, 9, 29, 32. हा सांग, अध्याय 5वा मधला तुम्ही सांगितलेला, विद्या विनयन संपन्ने ब्राह्मणे गवे हस्ती. हा हा मी आणि हे सांगितले अध्याय 6 मध्ये 8, 9, 29, 32. 8, 9. ते 29, 32. अच्छा. हा तर म्हणजे अजूनही आहे. 7वा पण आहे समाहित हा. हा आहे अध्याय ना. 12 मध्ये कोणते ताई? अध्याय अध्याय 12 12 मध्ये अध्याय 12 मध्ये 13 आणि 14. 13, 14 आणि 5 मध्ये? 18. 5वा मध्ये 18 आहे. हा हम्म, ओके. हम्म, हम्म, म्हणजे आता काय करायचं आपण हम्म. मुख्य आहे हा 6वाच आहे. पण हम्म, त्याच्यानंतर आपण असं करणार आहे की समता हा शब्द हम्म. भगवंतांनी या अध्यायामध्ये या श्लोकांनी सांगितलेले आहेत. आपण हा. तेव्हा काही मला वाटतं की श्लोक लिहायची गरज नाहीये किंवा हम्म. अध्याय संद 2चे अध्याय हे अध्याय आणि श्लोक क्रमांक देऊन त्याचा संदर्भ देऊन हा पुढे स्पष्टीकरण बस द्यायचं. बस एक 5-5 ओळीमध्ये त्या श्लोकाविषयी काय सांगितलेलं आहे ते आपल्या भाषेमध्ये लिहायचं. हे लिहायची नाही काय आपण व्याख्या नाही लिहायची आहे श्लोकाची. त्या हम्म. श्लोकामध्ये श्लोक काय पूर्ण नाही सांगितलंय लिहायचं. त्या श्लोकामध्ये काय सांगितलं हे आपल्या भाषेत लिहायचं असं. भावार्थ लिहायचा. हा बस बस श्लोकाची व्याख्या लिहिली की मग ते कमर्शियल होऊन जातं. म्हणजे ते त्यांची भाषा आहे ना तत्वविवेचनी. हो हो मग ते हो. मग ते आपल्याला कळलं असं त्यांना कळत नाही ना म्हणून आहे ते. हम्म. आता कुठला राहिला क्षर अक्षर पुरुषोत्तम के विषय में लिखी है अध्याय 13. मग अच्छा. आता अध्याय 13 मध्ये क्षर अक्षर पुरुष पूर्ण समजावून सांगितलेलं आहे. तर ते पूर्ण त्याच्यामध्ये काय दिलंय की क्षर अक्षर. आता हा पण विषय खूपदा आलेला आहे. मी काही काढला नाही येतो. हा अध्याय 15 मधला पण एक श्लोक आहे. द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर. तो जो आहे तो हा रक्षाक्षर एवच. हा तर अध्याय 15 मध्ये पण तो शब्द आलेला आहे. हा. आता जर अशी आपल्याला परीक्षा आली तर खूपच सोपी आहे. पण अशा परीक्षेमध्ये आपल्याला सोपी वाटली तरी पण मार्क 30 आहे. आता 30 मार्काला 8 ते 10 पानं तरी उत्तर एकाचं लिहायलाच पाहिजे ना. कारण की 30 मार्क आहे त्याला. 30 मार्काच्या याला तुम्ही 3 पानात 4 पानात तर लिहूच शकत नाही. कारण की सांख्यनिष्ठा आणि योगनिष्ठा खूप मोठी आहे. हम्म, हम्म. नंतर गीता में समता के विषय में लिखे है यालाही 30 मार्क आहे. 30 मार्क म्हणजे हेही भरपूर आहे. कारण की आपल्याकडे पण श्लोकच किती निघाले आहेत. म्हणजे अध्याय 6चं सगळं लिहून अध्याय 12, 5, 7, 2 या श्लोकांमध्ये पण समता हा विषय आहे हे आपल्याला समजावून सांगायचं आहे. आणि क्षर अक्षर पुरुषोत्तम के विषय में लिखी है म्हणजे हे पूर्ण अध्याय 15वा. आपल्या 15वा. तो 20 मार्काचा आहे. तो पण लिहायचाच. म्हणजे लिखते रहो असंच याचा तो पेपर आहे. लिखते रहोच्या आधी ताई ढूंढते रहो करावं लागतं. नाही ते मग एकीकीने काम लिखते करा. रहो. ते एकीकीने काम करा. छान मोठ्या अक्षरात लिहा, फोटो टाका आणि प्रत्येकीने ते लिहून घ्या. म्हणजे काय होईल की 5 तारखेला आपली जी धांदल उडेल ती धांदल बिलकुल उडणार नाही. कुठे निदान काय शब्द आहे हे आपल्याला कळलं ना तर मग लिहिणं आपल्याला सोपं आहे. ज्यांना कच्चं लिहायचं त्यांनी कच्चं लिहा, ज्यांना पक्क लिहायचं त्यांनी पक्क लिहा डायरेक्ट. पण निदान आपल्याकडे हे तरी सगळं तयार आहे उत्तर असं आहे. हा सगुण आता निर्गुणचं मी सांगू का? थांबा आपण आधी प्रश्न सोडून घेऊ काय काय आणि मग आपण आपलं लिहिलेलं वाचूया. आता द्वितीय प्रश्नपत्रिका काढली का मध्यमा? हे ब्रह्मविद आणि आ व्यक्तिकम शब्द कोणाला सापडला का? मध्यमाची प्रथमा नाही द्वितीय द्वितीय का? द्वितीय प्रश्नपत्रिका. आ व्यक्तिकम हा शब्द नाही सापडला मला असं नाही, वाटतं. रोहिणी कारण ताईने सापडलाय बहुतेक. हो का हो ताई. कशात आहे? हा. 8 मधला 18वा आहे हा आणि 12वा मध्ये 3रा आणि 5वा आहे आणि 7 मध्ये 24वा आहे. पण असं नाही होणार. नाही, शब्दाचा अर्थ आणि हे विवरणात येऊ शकतं आपले सगळं अव्यक्तम. अच्छा. नीचे लिखे पदों की व्याख्या कीजिए. काय की याला 5च मार्क आहे. 1 मिनिट मला फोन येतो. 1 मिनिट. हा थांबा आणि ठीक आहे आपण शोधूया. नंतर काय है ज्ञान की प्राप्ति का निरूपय किस श्लोक में हुआ है. ज्ञान की प्राप्ति वह श्लोक एवं उसका अर्थ लिखिए. याला पण 15 मार्क आहे.
ज्ञान की प्राप्ती कुठे होते? 4थ्या अध्यायामध्ये 38 आणि 39व्या श्लोकामध्ये ज्ञानाची प्राप्ती होते. हं, आता हा श्लोक लिहायचा आहे आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे. मग ही ज्ञानाची प्राप्ती होते, तर मग 4 मधला 38, 39 हटायचं 30 किंवा 35 पासून आपल्याला काय काय भगवंतांनी म्हटलंय याचा रेफरन्स द्यावा लागेल 30व्या श्लोकापासून, की काय म्हणतात आहे, तोच विषय आहे का? किंवा मग असं लिहावं लागेल, की अध्याय 2 मध्ये सुद्धा ज्ञानाविषयी सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला 38 आणि 39वा श्लोक आपल्याला काय आहे ते पाहावं लागेल. मी काही पाहिला नाही हा श्लोक. एक मिनिट मी पाहते आता. 18व्या अध्यायामध्ये कितपत सांगितलं ते? नाही 4थ्या म्हटलं. नाही, अव्यक्तिकम. हो, त्यांनी का 18व्या मध्ये त्यांनी सांगितलं. आठवा नाही, आठवा अध्याय. 8व्या अध्यायामध्ये आठव्यातला 18 नंबर हा 18 नंबर श्लोक. हा ताई तो बहुतेक शब्द अव्यक्तिकम आहे ना, तो वाचतायत हा तुम्ही, तो अव्यक्तिकम आहे आणि जो सापडतोय तो अव्यक्तिकम असा शब्द आहे. हा अ आणि आ मध्ये फरक येतो. हा नाही नाही फरक नाही, आहे. तसं नाही आहे ते. अव्यक्त हा शब्द मुख्य आहे. अव्यक्त इकम अशी त्याची फोड होतीये. मग ठीक आहे. अव्यक्त हा शब्द पाहिजे का ताई आपल्याला नुसता? बरं, आपण तो शोधूया. आता आधी दुसरा प्रश्न घेऊया. कारण की काय आहे, उगीच आपण कालही याच्यावर पुष्कळ बोललो होतो. हा शब्द बरोबर चुकीचा आहे की खरा आहे. हा, बरोबर. ज्ञान की प्राप्ती कशात होते? अध्याय 4 38 39 काढला का श्लोक? नाही ताई एक ज्ञाने. मिनिट ताई, अव्यक्त बोला. जे शब्द आलेले आहेत ना ते हा अव्यक्ताद व्यक्तयः हा 8व्या अध्यायात 18वा श्लोक आलाय. अव्यक्तादिनी भूतानी दुसऱ्या अध्यायात 28वा श्लोक आहे. अव्यक्तोक्षर हा 8व्या अध्यायातला 21वा श्लोक आणि पुढे अव्यक्तोयम यमचिंतोयम अव्यक्तोयमचिंत्योयम नाही का, तो हे दुसऱ्या नाहीच अध्यायात येणार. 25वा हे आलाय. हे 5 काहीच शब्द येणार नाही. हे 1 2 काहीच 3 4 5 श्लोकामध्ये अव्यक्त हा शब्द आलेला आहे. हे आपल्याला काहीच नाही. हा अव्यक्तिकम किंवा अव्यक्तिकम आहे तोच शब्द आपल्याला चालेल. कारण की ओके ओके असे तर खूप शब्द आलेले आहेत आणि त्यांनी एकच शब्द विचारलेला आहे. नीचे लिखे पदों की त्यांनी म्हणजे असं नाहीच आहे ना की एक शब्द खूपदा आलाय. त्याच्यामुळे ते हम्म चांगली निवांत तो श्लोक सगळे अध्याय वाचून तो श्लोक शोधावा लागेल. ओके ओके हम्म. ठीक आहे ठीक हा आहे काही हरकत हा नाही. तुम्ही शोधा आणि कागदावर लिहून त्याचा फोटो पाठवून द्या. म्हणजे मग प्रत्येक जण विचार करेल की याच्यातला योग्य शब्द बर कुठला आहे. बर हा आता ज्ञान की प्राप्ती 4:38 नहि ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धी काले नात्मनि विंदती. या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. म्हणजे आता हे उत्तर असं लिहिलंय की आपल्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. हं. श्रद्धावा लभते ज्ञानै तत्पर संयतेंद्रियः ज्ञानं लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. जितेंद्रिय साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान झाल्यावर तो तात्काळ भगवत प्राप्तिरूप परम शांतीला प्राप्त होतो. झालं का? कळलं का? 34व्या श्लोकापासून येथपर्यंत तत्वज्ञानी महापुरुषांची सेवा इत्यादी करून तत्वज्ञान प्राप्त करून घेण्यास सांगून भगवंतांनी त्याच्या फलाचे वर्णन केले आहे आणि महात्म्य सांगितले आहे. तेव्हा अशी जिज्ञासा वाटू लागते की हे तत्वज्ञान ज्ञानी महापुरुषांकडून श्रवण करून विधीपूर्वक मनन आणि निधिध्यासन इत्यादी ज्ञानयोगाच्या साधनांनीच प्राप्त केले जाऊ शकते. त्याच्या प्राप्तीचा दुसरा एखादा मार्ग आहे काय? त्यावर पुढील श्लोकात ज्ञानाचा महिमा भगवंतांनी सांगितलेला आहे. म्हणजे श्लोक नंबर 38. 15 मार्काचा आहे हे. हॅलो. हॅलो, हा येतोय ना आवाज आवाज? येतोय? हो हो, येतो आवाज. हा हा आता झालं काय? दुसरं कळलं का ज्ञान प्राप्तीचं? अगदी क्लिअरच आहे 38 आणि 39 मध्ये. अच्छा, 4 अध्याय 4 38 39 मी आता दोन्ही पण व्याख्या वाचल्या. बर. तर त्याच्यात ते बरोबर आहे. नंतर काय आहे? सृष्टि चक्र क्या है हा उसका वर्णन करने वाला जो या. नहीं है.
अंडरलाइन करा, जो नहीं है उसको भगवान ने क्या कहा है वह श्लोक तथा अर्थ लिखी है. म्हणजे सृष्टीचक्र काय आहे? हे यज्ञ आहे, की यज्ञ करत राहायचं आणि यज्ञामध्ये पर्जन्य होतो. मग हे आपलं जे आहे ते सगळं आपलं रहाड गाडगं चालू चालू असतं ते. पण त्या रहाड गाडग्यामध्ये कोण येत नाही? कोण येत नाही तर अध्याय 3, 14, 15. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासूनच वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समजते. यावरून हे सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. जो चक्र नंतर 16 मध्ये आहे, हे पार्था, जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी? प्रश्न काय होता? कोण जो जानता नहीं है. नाहीये? जो तो नहीं. कोण? तर पापी मनुष्य. पापी मनुष्य काहीही करत नाही असं. वह श्लोक तथा अर्थ लिखे. तर 14 आणि 15चा अर्थ लिहायचा. नंतर त्यांनी परत 17 मध्ये पण तसं दिलेलं आहे की कोण नाही आहे. तर एक कुठस्थ शब्द पण त्यांनी वापरलेला आहे. परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्ये संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही. आता पहा, जिज्ञासा अशी उत्पन्न होते की सृष्टीचक्राप्रमाणे वागण्याची जबाबदारी कोणत्या श्रेणींच्या मनुष्यावर आहे. म्हणजे सृष्टीचक्राप्रमाणे कोण वागतो हे आपल्याला लिहावं लागेल आणि मग बरोबर. कोण वागत नाही हे पण आपण लिहायचं. बरोबर. आता हे पहा, आपल्या म्हणजे कर्तव्याचे जो पापी पालन न मनुष्य असतो तो सृष्टीकर्ता हा. याला मानत नाही. या सृष्टीचक्राशी अनुकूल असे न वागणाऱ्या मनुष्याला इंद्रियाराम आणि अघायू असे म्हटले आहे. म्हणजे त्यांचं जीवन काय आहे? व्यर्थ आहे, कारण की ते समाजासाठी किंवा सृष्टीचक्राच्या विरुद्ध वागतात. आपल्या कर्तव्याचे पालन न करणे म्हणजे वरील सृष्टीचक्राला अनुकूल असे न वागणे. आपले कर्तव्य विसरून जो मनुष्य विषयांमध्ये आसक्त होऊन इंद्रियांचे द्वारा निरंतर भोगांमध्ये रममाण होतो आणि सर्व प्रकारे भोग भोगून इंद्रिय तृप्त करून घेतो, हेच त्याच्या जीवनाचं ज्याचं ध्येय आहे त्याला इंद्रियाराम असे म्हणतात. 16वा श्लोक आहे. अशा प्रकारे आपल्या कर्तव्याचा त्याग करणारा मनुष्य भोगांच्या कामनेने प्रेरित होऊन स्वेच्छाचारी होतो व आपल्या स्वार्थामध्ये लिप्त राहिल्यामुळे तो दुसऱ्याच्या हिताची किंवा अहिताची काहीही पर्वा करत नाही. दुसऱ्यावर वाईट परिणाम होतो आणि सृष्टीच्या व्यवस्थेमध्ये अडथळा येतो. अशामुळे प्रजेला दुःख होतं, पण या व्यक्तीला हे काहीही कळत नाही की आपलं कर्तव्य पालन आपण न केल्यामुळे आपण सृष्टीमध्ये दुर्व्यवस्था निर्माण करतो आहे. आणि असा मनुष्य मोठ्या दोषाचा भागीदार होतो. तो आपला स्वार्थ साधण्यासाठी जन्मभर अन्यायाने धन व ऐश्वर यांचा संग्रह करीत असतो, म्हणून त्याला अघायू असं पण म्हटलेलं आहे. आणि असा माणूस आपलं जीवन विषय भोगांमध्ये रत राहून फुकट घालवतो, म्हणून त्याचं जीवन व्यर्थ आहे. कळताय का म्हणजे काय? मी पण वाचतेच आहे, मी काही वेगळं नाही करत आहे, पण अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. हे झालं का? जल में चलने वाली काल झालं ना? हो. अवंती पण आलेली आहे, तिला पण विचारूयात. वैजंतीताई, हो बोला. अवंती, तुम्ही जे लिहिलंय ना ते येतोय. मला थोडक्यात पाठवा, म्हणजे मला माझ्यानुसार मी बघते कसं आहे ते. नाही, हे तत्वविवेचनी मधलंच मी वाचलंय. तत्वविवेचनी मधला 16वा श्लोक. नाही, आता तुम्ही ज्ञानाचं सांगितलं आणि तुम्ही जे प्रश्न टाकले ग्रुपवर, मी प्रश्न सोडवते आहे. ज्ञान जे विचारलेलं आहे त्यात तुम्ही कोणत्या श्लोकापासून घेतले? कशाचं? ज्ञान की प्राप्ती का? की ज्ञान सृष्टी? अध्याय 4 38-39. नाही, ते ज्ञानची प्राप्ती आहे ना, 33व्या श्लोकापासून बघा ना.
हो ना, मी सांगितलं ना, सांगितलं मी ना? सांगितलं ना की 30व्या श्लोकापासूनच वाचत जायचं, म्हणजे त्याचा संवाद, हा अर्थ आणि उपसंहार अशा हा पद्धतीने उत्तर लिहायचं. हा, सगळं कळतं त्यामध्ये. हा, बरं. हे काय आहे, आपल्याला तर वेळ कमी आहे आणि उत्तरं जास्त शोधायची आहे, त्याच्यामुळे आपण मुख्य श्लोक धरतोय आणि त्याच्या पुढचं मागचं आपल्या मनाने आपण लिहायचं आहे. बरोबर आहे. हा, आता परत बरोबर. पाचव्याचं तर काही नाही. पहिले अध्याय के 10वें श्लोक का अर्थ एवं श्लोक लिखिए, म्हणजे हे तर आपण कोणतं आपल्या मनाने लिहायचं आहे. हा, कोणतं आता 5वा. हा हा हा, ते प्रत्येकाला आपल्या मनाने लिहायचं आहे ते. हो हा, हो आता अध्यायचा आहे योग पद किन अर्थों में प्रयोग हुआ है. योग योग हा शब्द शब्द किन अर्थों में प्रयोग हुआ है? हा 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 हा, बरोबर. सांगा ना हा, काय लिहिलं. हं. आता हा 6व्यामधला 16 आहे. हा, हो हो, बरोबर. त्याच्या म्हणजे एकंदरीत मध्यमामध्ये योगी आपण म्हटलं की आपण अध्याय 7 ते 12 येईल असं आपण उगाच मनात धरतोय की 1 ते 6 झालेला आहे, पण मध्यमामध्ये खूपदा अध्याय 6 वर विचारलेला आहे. आता याच्यामध्ये कुठला येतो हा 6व्या अध्यायामधला श्लोक? 16, 23, 29. अच्छा. अगदी स्पष्ट तिथे लिहिलेलंच आहे. 16 म्हणजे योग काय आहे काय म्हणून लिहिलेलं आहे. हा, पण त्याच्यामध्ये तुम्ही असं झोपा, असं अंथरूण पाहिजे, असं आसन पाहिजे, हे त्यांना अपेक्षित नाही आहे. फक्त योग हा शब्द किन अर्थो में, म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने कसा लिहिलाय हे आपल्याला सांगायचं. हा, बरोबर. तो सांगायचा हा तसं. योग हा योग कसं हा म्हणजे आता एक प्रश्न असा पण येऊ शकतो, योग के कितने प्रकार है? योगाचे हा किती 8 प्रकार आहे अष्टांग योग. हा हा तो पण एक प्रश्न येऊ शकतो त्यावर. आणि हा योग किन अर्थ पदों में आया हे सांगितलंय ना त्याचा हा प्रश्न. हा हा. आता हे बरोबर. भगवान ने मिथ्याचारी किसको कहा है. नाही, हा प्रश्न वाचा ना ताई. योग शब्द कुठला? किन अर्थों से आया है? हा, त्याचं उत्तर सांगा प्रॉपर. बर. हा 16वा आहे ना हे. मध्ये 48वा पण आलेला आहे ना? हा, हे पा योग अध्याय 6-16. नतस्तु योगोस्ति न चैकांत मनस्नतः न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळू तसेच जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. मग आता याच्या विरुद्ध लिहायचं की योग आपल्याला कुठे साध्य होतो, तर म्हणजे ह्याच्या म्हणजे जो कमी खातो, जो म्हणजे जो अतिशय व्यवस्थित आपलं जीवन व्यथित करतो, तो म्हणजे नियमबद्ध जो राहतो, तिथे जो वागतो तो योगी असतो. नंतर 23 आणि 29 मध्ये पण परत हेच म्हटलेलं आहे त्यांनी. तम विद्या दुःख संयोग, जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, तसेच ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. कळलं का 23वा? दुःखरूप संसाराशी कायमचा संबंध विच्छेद होणे म्हणजे संयोगाने रहित होणे होय. त्या स्थितीमध्ये योगाचे शरीर, इंद्रिये व मन यांच्याद्वारे चालणे, फिरणे, पाहणे, ऐकणे, मनन करणे किंवा निश्चय करणे इत्यादी कार्य होत नाही. कारण की काय आहे, तो नेहमी दुःख आहे. त्याचा संबंध कुठे आहे? कायम संसारामध्ये आहे. पण कधी कधी ते शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी या सर्वांकडून प्रारब्धानुसार सर्व कर्म होतात. म्हणजे आपण म्हटलं की असं करू तसं करू, पण आपलं जे प्रारब्ध असतं म्हणजे मागच्या जन्मीचं जे असतं त्याप्रमाणे आपण कर्म करतो. परंतु त्याच्या ज्ञानामध्ये एकमात्र परमात्म्याशिवाय इतर काही नसल्याने त्याचा त्या कर्माशी वस्तुतः काहीही संबंध राहत नाही. त्याची ही स्थिती ध्यान काळात व वित्थान काळात नेहमी समानच असते. म्हणजे तो प्रारब्धानुसार कर्म करतो, पण तो परमात्म्यामध्ये लीन झालेला असतो. तो कर्म करतो, पण कर्माची अपेक्षा ठेवत नाही की मी कर्म केलेला आहे असं, पण तो सदा स्वतः ध्यान काळामध्ये मग्न असतो.
साधनाचे फल प्रत्यक्ष न दिसल्यामुळे थोडेसे साधन केल्यावर मनात असा विचार येतो की कुणास ठाऊक हे काम केव्हा पूर्ण होईल, माझ्याकडून होऊ शकेल की नाही. यालाच निर्विण्णता म्हणजे साधनेचा कंटाळा येणे होय. आता जेव्हा साधनेचा कंटाळा येतो तेव्हा तो योगी होऊ शकतो का? नाही. कारण की तो कसा आहे, तो धैर्ययुक्त व उत्साहयुक्त तो राहत नाही. त्याच्यामुळे तो योगी होऊ शकत नाही. पण जर साधकाने आपल्या चित्तामधून निर्विण्णतेचा दोष पूर्णपणे काढून टाकला तर तो योगी होऊ शकतो. योग साधनेमध्ये नावड उत्पन्न करणाऱ्या आणि धैर्य व उत्साह कमी करणाऱ्या भावनांना आपल्या चित्तात त्याने येऊ देऊ नये. म्हणजे त्याचं चित्त त्याने योगामध्येच ठेवावं. तसेच निश्चयाने सर्व काम करावे. म्हणजे विश्वास आणि श्रद्धा याचा त्याने निश्चय केला पाहिजे की माझा या गोष्टीवर विश्वास आहे, मी ही परीक्षा उत्तम रीतीने देणार आहे आणि तत्वविवेचनेचा अभ्यास करून मी श्रद्धेने ही परीक्षा देईल. तेव्हाच आपण परीक्षा देण्यामध्ये योग साधन प्राप्त करून परीक्षा देऊ शकतो. योगाने योग साधनाबद्दल, त्याचे विधान करणाऱ्या शास्त्रांबद्दल, आचार्यांबद्दल आणि योग साधनाच्या फलाबद्दल पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवावयास हवा. योग साधनालाच आपल्या जीवनाचे मुख्य कर्तव्य मानून आणि परमात्म्याच्या प्राप्तिरूप योग सिद्धीलाच ध्येय बनवून दृढतेने आणि तत्परतेने त्या साधनेस म्हणजे योगामध्ये राहावयास हवे. परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाच्या स्थितीचे नाव योग आहे. 341 पानावर आहे पहा, तत्वविवेचनेच्या. अच्छा. श्लोक कोणता येत तो? 6व्या 23वा. अध्यायातला 23. हा, बरोबर आहे. आणि दुसऱ्या अध्यायातला 48वा श्लोक पण येतो बरं का उत्तरासाठी याच्या योग. अच्छा. हा समतेचे नावच योग आहे. हा काही श्लोक पण लिहिला पाहिजे ना उत्तरात, श्लोक आणि अर्थ. 46वा नाही. पण येतो ना 6व्या अध्यायातला 46वा. हो, हो 48 ते सगळे तेच 23. आहे. बरोबर. हा. हा बरोबर. मिथ्याचारीचं कोणी लिहिलंय का? 6व्या मधला 15वा पण येतो ना. हो, हो. ऍक्च्युली अध्याय 6च पूर्ण आहे. एक काय लिहायचं योग सुरुवातीला योग हा पद किन अर्थों में आया है ना, किन हा पद से आया है. तर काय लिहायचं सुरुवातीला? भगवंताने योगाची परिभाषा 2 प्रकारे सांगितली आहे. एक समतेचे नाव योग आहे आणि दुसरं दुःखरूप संसाराच्या संयोगाच्या वियोगाचे नाव योग आहे. तम विद्या संयोग. हा. पहिल्या लिहायचं समत्व योग उच्यते. हा हा किती मार्काला प्रश्न आहे? 10 ला का 20 मार्क? 10 आहे. ठीक आहे. म्हणजे 3 पानं, 2-2.5-3 पानं खूप झाले. खूप झाले. हा हा केव्हाही काय करायचं, पान अर्धवट सोडायचं नाही. 2.5 होत असेल तर थोडेसे 2-4 वाक्य करून ते 3 पूर्ण करायचे. म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करायचा. हा आता आहे मिथ्याचारी शब्द. मिथ्याचारी काय आहे? तिसऱ्यामध्ये आहे. हा, तिसऱ्यामध्ये किती 6वा पहा. श्लोक आहे. तिसऱ्यामध्ये आहे 6वा हा. आणि 7वा. हा कोणी बोलताय का? कोणी बोलताय का? सांगताय का? हो, रोहिणी. 7वा मी सांगू का? हा, बोला ताई रोहिणी. हा 6वा सांगते मी. हा. कर्मेंद्रियाणी संयमन या असते मनसा स्मरण इंद्रियाणी इंद्रियार्थ विमूढात्मा मिथ्याचारी स उच्यते. जो मूर्ख माणूस सर्व इंद्रियांमुळेच वर आवरून मनाने या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो तो मिथ्याचारी म्हणजेच दांभिक म्हटला जातो. ढोंगी. दांभिक म्हणजे आता परत आहे काय की परत दांभिक म्हणजे काय? ढोंगी. हा की जो वरवर दाखवतो की मी जो वरवर दाखवतो की मी खूप छान आहे, मी सगळ्यांशी चांगला वागतोय, पण त्याच्यामध्ये त्याच्या मनातला भाव असतो तो विरुद्ध असतो. म्हणजे दाखवायचं, आपण म्हणतो ना दाखवायचं वेगळं आणि दाखवायचे दाते वेगळे आणि हे
लावायचे वेगळे, तर तशा पद्धतीने हा दांभिक आहे की वर खूप सोयी दाखवतो की मी खूप अभ्यास करतोय, हे अभ्यास करतोय किंवा मला ज्ञान आहे, पण प्रत्यक्ष त्याला असतं की नाही हे कोणाला कळू शकत नाही. तसंच भक्त पण तसाच असतो, कर्म करणारा तो पण तसा असतो की कर्माची वेळ आली की पळून जायचं आणि फक्त मी करतो करतो म्हणून सगळ्यांना आश्वासन द्यायचं. त्याला आपण दांभिक हा शब्दाचा आपण त्याला अर्थ सांगू शकतो. मग याचा मी पदच्छेद अन्वय वगैरे लिहिले, आता विवरण वाचते मी. हो. मनाने इंद्रियाचा संयम करून अनासक्त भावाने कर्म करणारी प्रशंसा. येथेच कर्मेंद्रियांच्या या पदाचा परिभाषिक विषयांचे स्मरण अर्थ नाहीत म्हणून त्यांच्याद्वारे मनुष्य बाहेरील क्रिया करतो, म्हणजेच शब्दादी विषयांचे ग्रहण करतो. त्याच स्रोत त्यांच्या चक्षुष रसनाच व घ्राण यांचीच वाणी, यात हात पाय उपस्थ व गुदा या इंद्रियांचेच वाचक तेच हे पद आहे. कारण गीतेमध्ये स्रोतादी या 5 इंद्रियांसाठी कोठेही ज्ञानेंद्रिय या शब्दांचा उपयोग केलेला नाही. याशिवाय येथेच कर्मेंद्रियांनाच अर्थ फक्त वाणी या आणि इत्यादी 5 इंद्रिये असे मानल्यास स्रोत, नेत्र इत्यादी इंद्रिये रोखून धरण्याची गोष्ट उरते आणि ती राहिल्यामुळे मिथ्याचारींचे योग पूर्ण होत नाहीत. तसेच वाणी आणि इत्यादी इंद्रियांनाच रोखून धरल्यामुळे स्रोतादी इंद्रियांनी तो काय करतो हे सांगणे तेथे आवश्यक ठरते. परंतु भगवंतांनी तसेच काही सांगितले नाही आणि पुढील श्लोकातही इंद्रियांच्या स्रोतादी कर्मयोगाचे आचरण करण्यास सांगितले आहेत. परंतु केवळ वाणी आणि इत्यादी कर्मेंद्रियांना कर्मयोगाचे आचरण होऊ शकत नाही. यासाठी सर्व इंद्रियांची गरज असते. म्हणून येथे कर्मेंद्रियांचे पद यांच्याद्वारे कर्मे केली जातात. या सर्व इंद्रियांचे वाचक आहेत असे मानणे योग्य होईल आणि याच जबरदस्तीने ऐकणे, पाहणे इत्यादी या क्रिया रोखून धरणे म्हणजेच त्यांना जबरदस्तीने रोखणे होय. तो मिथ्याचारी नव्हे तर तो साधक होय. कारण मिथ्याचारीच्या प्रमाणे मनाने विषयांचे चिंतन करणे हा त्यांचा काही उद्देश नव्हे, तर तो मनाला रोखून इच्छितो आणि सवयीमुळे, आसक्तीमुळे, या संस्कारामुळे त्यांचे मन जबरदस्तीने या विषयाकडे ओढ घेते. म्हणून सुरुवातीला असे घडणे स्वाभाविकच आहे. त्यातही त्यांचा काही दोष नाही. इंद्रियाचा वश करून घेणारा मिथ्याचारी नसतो, कारण इंद्रियांना वश करून घेणे हे योगाचे अंग आहेत. म्हणून संयम याचा अर्थ असा सांगितलेला आहे. योग एक पान पूर्ण आहे ताई, तेवढं पूर्ण वाचू का? वाचायला काही हरकत नाही, काय 5 मिनिटं तर लागतील. बर. 10 इंद्रियांचे जे शब्द ही सर्व विषयांचे आहेत त्यांचे वाचक येथे इंद्रियार्थीच हे पद आहे. अध्याय 5वा श्लोक 9वा यामध्येही त्यांच्या अर्थानेच इंद्रियार्थीषु याच पदाचा उपयोग झालेला आहे. यातून असे दर्शविले आहे की इंद्रियांनाच रोखणारा मनुष्य माशांनाच माणसांनाच फसवण्यासाठी स्थिर उभ्या राहणाऱ्या कपटी बंगल्याप्रमाणेच बाहेरून काय ताई बगळ्यांप्रमाणे बाहेरून निराळ. हे गडबडीत झालं माझं. या संबंधात अशा प्रकारे इंद्रियांनाच वरवर विषयांपासून दूर ठेवणे या मिथ्याचारी असल्यामुळे सांगून त्याला आता भगवंत असे आसक्तीचा त्याग करून इंद्रियाद्वारे निष्काम भावनेने ते कर्तव्य कर्म करणाऱ्या योगाची प्रशंसा करीत आहेत. याचे तात्पर्य असे आहे की कृष्ण भावनेमध्येच कर्म करणाऱ्या नकार देणारे अनेक मिथ्याचारी असून ते आपण ध्यानस्थ असल्याचेच प्रदर्शन करतात. वास्तविकपणे लोक आपल्या मनामध्ये इंद्रियांचा भोगाचेच चिंतन करीत असतात. असे ढोंगी लोक आपल्याला सुसंस्कृत अनुयायांनाच फसवण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञा यावरच प्रवचने हीच देखील पण देतात. पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे हे
लुच्च असतात आणि इंद्रिय तृप्त करतात. म्हणून मनुष्य आपल्या क्षमतेनुसार कोणतेही पालन करू शकतो. पण जर त्याने आपल्या आश्रमास अनुलक्षण असणाऱ्या नीती नियमाने पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्येच यथावकाश प्रगती करू शकतो. तथापि वास्तविकपणे इंद्रियोपभोगांचे विषयांच्या शोधात असूनही आपण योगी असल्याने प्रदर्शन करणारा मनुष्य जरी तत्वज्ञान विषयी प्रवचने करीत असला तरी त्याला लुच्चाच म्हटले जाते. अशाच पापी मनुष्यास ज्ञानाला कवडी मात्रही मोल नसते, कारण त्याच्या ज्ञानाचे फळ भगवंताच्या माया भक्तीद्वारेच हिरावून घेतले जाते. असा मिथ्याचारी व्यक्तींचे मन नेहमी अशुद्ध असते, म्हणून त्याच्या ध्यानाचा प्रदर्शनाचे कवडी मात्रही मोल नसते. अर्जुन सुद्धा कर्माच्या स्वरूपाचा त्याग करू इच्छितो आणि भगवंताचे चिंतन विचारित आहे की आपण मला का घोर कर्मात प्रवृत्त करीत आहात. याचा उत्तरात या ठिकाणी भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य अहंता, ममता, आसक्ती, कामना इत्यादी मनामध्ये रोखून ठेवून बाहेरून कर्माचा त्याग करून आपल्याला क्रियारहित मानतो त्याचे आचरण दांभिकपणेच आहेत. म्हणून याचे तात्पर्य असे आहेत की साधकांनी कर्माच्या स्वरूपाचे कामना त्याग न करता कामना आसक्ती रहित होऊन तत्परतेने कर्म करीत राहिले पाहिजे. बस. अजून पुढे खूप लिहिलेलं आहे मी. याचा अर्थ कळला तुम्हाला काही? कितव्या श्लोकाचं लिहिलं तुम्ही हे मिथ्याचारीचं? आहे ना, अध्याय? लिहिलं ना मिथ्याचारीचं. आहे ना मिथ्याचारी, आता अर्जुनाविषयी तर ते लिहिलं ना मिथ्याचारीचं. नाही, श्लोक काय होतं म्हणजे वाचू तुम्ही ते? अध्याय 3, 6, 7, 8. हा, 8वा मधला 7वा पण आहे. हो ते आहे. तो अजून दुसऱ्या अध्यायात पण तो शब्द आलेला आहे ना? हो, 64. हा. पण त्याच्यापेक्षा मी श्लोक लिहिला आणि हो. हे लिहिलं त्याचा अर्थ. विवरण विवरण. केलं त्याचं. हा, हा. असं लिहिलंय ते. हा भरपूर मोठं आहे ते. हा, काय की त्याला मार्कही किती आहे? 10. हो. पण त्यात आपल्या शब्दात पण थोडं थोडं काही घातलंय. हो, ते तर राहायलाच पाहिजे ना. पण हो. तुम्ही कोणते कोणते लिहिले? नाही, मला तर काहीच वेळ नसतो. मी लंडनला आहे आणि माझ्याकडे आता 10:30 वाजले. माझी स्वयंपाकाची वेळ असते. ओके. आणि बाळ आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे काही म्हणजे काहीच चान्स नसतो. लिहिणे वगैरे काहीच नाही. हे रात्री मी फक्त आज थोडंसं हे करायला मी काढून ठेवलं बस. आणि काय आहे? सृष्टी चक्राचे कोणते लिहिले तुम्ही? 3, 3, 14, 15. आपण वाचलं ना आता पण वाचलं ना पूर्ण सृष्टी चक्र. ते तेव्हा मला फोन आला होता ना, त्यामुळे मला काही कळलंच नाही ते. हा. आणि 16 पण आहेत ना? 16 तर मेन आहे ना? हो, सृष्टी चक्रामध्ये ना. हा. हो. पण मग वैजयंती ते फक्त 3 पासूनच आहे, बाकीच्या आधीचे कोणत्याच्यात नाही ना तो? नाही. ओके. ठीक. आता दुसरा पेपर आपला काल झाला का? प्रथम प्रश्नपत्रिका? नाही, आपला दुसरा झाला. नाही, प्रथम. आता दुसरा झाला. प्रथम प्रश्नपत्रिका प्रथम कुठे झाला? नाही का? नाही. हे पहा, कल्याण प्राप्ति का एकांतिक और सर्वश्रेष्ठ उपाय बतलाते हुए युद्ध के लिए आज्ञा देते हैं. काल झालं का हे? अध्याय 6:4. काल कल्याण प्राप्तीचं झालं का? आज्ञा नाही, कार्पण्य दोष झाला ना काल? नाही झालं. कार्पण्य दोषाचा झाला काल. हा. तर कल्याण प्राप्ति का एकांतिक और सर्वश्रेष्ठ उपाय अध्याय 6, 4था श्लोक. वाचताय का तुम्ही? माझा स्वयंपाक चालू आहे. 1 मिनिट. हा, 6 मधल्या 4 वाचा. 3ऱ्या पासून घ्या वाटल्यास, म्हणजे थोडस आपल्याला बेसिक काय आहे ते पण कळून जाईल.
अजून कोणी लिहिलंय का? नाही नाही लिहिलं नसेल तरी तत्वविवेचनीमधून वाचा ना तुम्ही 3 पासून. नाही, मी लिहिलंय, पण मी एक मग वाचा. सापडते. मी म्हटलं कोणी लिहिलं असेल अजून तर. तिसरा. तो पण खूप मोठा आहे ताई, 4 पानांचा आहे तो. हो ना, ठीक आहे, मधलं मधलं थोडं वाचा. बर. म्हणजे मी तर काय करते, त्या मार्किंग करून ठेवते तत्वविवेचन मधलं काय वाचायचं, मग ते जरा सोपं होतं. मग तत्वविवेचनेच वाचू का? हो, तुम्ही लिहिले असेल तर तुम्ही वाचा, काही हरकत नाही. कारण इतकं आहे, ते 4 पानांचं आहे जवळजवळ. हा ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे हेच आपल्याला मुख्य म्हणजे पाहिजे. सृष्टीचक्राप्रमाणे न वागणाऱ्यांची निंदा. सृष्टीचक्र वर्णन करून परमेश्वराचे यज्ञरूप साधनात नित्य प्रतिष्ठी असल्याने सांगतो. अशा प्रकारे सृष्टीचक्र आहेत. भगवंत गीतेत महान भाष्यकार श्री बालदेव विद्याभूषण लिहितात की यज्ञ आणि यज्ञ कर्म ही सृष्टीच्या चक्रांचीच आधारभूत आहेत. भगवान यज्ञ पुरुष सर्व यज्ञाचे भोक्ता आहेत. ते सर्व देव देवतांचेच अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीरांचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याचप्रमाणे देव देवताच भगवंतांची सेवा करतात. इंद्र व चंद्र यावरून सारखा देवतांना भौतिक कार्यांचीच व्यवस्था करण्यासाठीच अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत. वेदांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देणे, जेणेकरून पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास हवा, प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होतो. श्रीकृष्णाची पूजा केल्यावर त्यांच्या शरीराचा विविध अवयवाप्रमाणेच असणाऱ्या देवदेवतांची आपोआपच पूजा होते. सर्व खाद्यपदार्थांचा वाचक अन्न हा शब्द आहे, म्हणून त्यांचा अर्थच फक्त तांदूळ, गहू, हरभरा इत्यादी धान्य असाच नव्हे, तर आहार करण्यातच भिन्न भिन्न असे स्थूल सूक्ष्म पदार्थ आहेत, ज्यामुळे भिन्न भिन्न प्राण्यांच्या शरीरामध्ये पोषक होते. म्हणूनच सर्व प्राणी हे अन्नापासून उत्पन्न होतात. या सर्व खाद्यपदार्थांचा वाचक अन्न हा शब्द आहे. या वाक्याचा भावार्थ असा आहे की खाद्यपदार्थापासून सर्व प्राण्यांच्या शरीरात रज आणि व वीर्य इत्यादी बनतात. याच रज व वीर्य यांच्याच संयोगानेच भिन्न भिन्न होण्याची उत्पत्ती होते. या उत्पत्तीनंतरच त्यांचे पोषण सुद्धाही खाद्यपदार्थानेच होते. म्हणून सर्व प्रकारे प्राण्यांची उत्तम वृद्धी, पोषण यांचेच कारण अन्न हेच आहे. श्रुतीमध्ये हेच म्हटले आहे की अन्नाद्यत अन्नाद् भवेत खलिदामनी भूतानी जायते अन्नेन जातानी जीवती. हा श्लोक आहे. म्हणजेच हे सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात आणि उत्पन्न होऊनही अन्नामुळे जगतात. अन्नामुळे उत्पत्ती वृष्टीमुळेच होते. ही जगात स्थूल व सूक्ष्म असे जितके म्हणून खाद्यपदार्थ आहेत, त्या सर्वांच्याच उत्पत्तीमध्ये प्राणी मुख्य आहेत. कारण स्थूल आणि सूक्ष्म या रूपाने प्राण्यांचे संबंध सर्व ठिकाणी असतो आणि प्राण्यांचा आधार म्हणजे सृष्टी आहेत. सृष्टीमध्ये जितके म्हणून जीव आहेत, त्या सर्वांमध्येच मनुष्य आहेत. असे की ज्यांच्यावर सर्व जीवांचा मरण पोषणांची व संरक्षणाची जबाबदारी असते. मनुष्य आपली जबाबदारी समजून मानणे बाह्यवळणीनेच व शरीराने सर्व जीवांच्या जीवन धारण रूप हितांसाठी या क्रिया करतो. त्या क्रिया संपादित करणाऱ्या सत्कर्मांस यज्ञ असे म्हणतात.
या यज्ञामध्येच हवन, दान, तप, उपजीविका इत्यादी सर्व कर्तव्य कर्मांचाच साम होतो. याच मध्येच हवनालाच प्राधान्य असे असल्यामुळे शास्त्रामध्ये असेच म्हटले आहे की अग्नीमध्ये आहुती दिल्यावर वृष्टी होते आणि त्या वृष्टीचे अन्नाची उत्पत्ती झाल्यामुळेच प्रजेची उत्पत्ती होते. परंतु या यज्ञ या शब्दाने येथे फक्त हवन असेच तात्पर्य आहे, तात्पर्य नाही. पण लोकोपरार्थच होऊन या क्रियांमुळे संपादित होणाऱ्या सर्व सत्कर्मांचे नाव यज्ञ असे आहे. वृष्टी या यज्ञामुळेच होते. या वाक्याचा अर्थच असे समजावा की मनुष्याकडून केल्या जाणाऱ्या कर्तव्याच्या पालनरूपी यज्ञामुळेच वृष्टी होते. आपण असे म्हणू की आमच्या देशात यज्ञ होत नाही, तेथे वृष्टी होते. याचे उत्तर हेच की तेथेही कोणत्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपातच लोकोपकारार्थच सत्कर्म होत असतात. पण यास आणखी एक गोष्ट आहे की सृष्टीच्या प्रारंभापासून यज्ञ होत नाही आले आहेत. या यज्ञाचे फल स्वरूपात तेथेच वृष्टी होते आणि जोपर्यंत पूर्वजित यज्ञ समूह संचित असेल तोपर्यंत तो समाप्त होत नाही, तोपर्यंत वृष्टीच होत राहील. परंतु मनुष्याने जर यज्ञ करणे बंद केले तर हा संचय हळूहळू समाप्त होईल आणि त्यानंतर वृष्टी होणार नाही. त्यामुळे सृष्टीतील जीवांचे शरीर धारण आणि मरण पोषण कठीण होईल. म्हणून कर्तव्य पालन रूपी यज्ञ मानवानेच आवश्यक केला पाहिजे. अजून भरपूर आहे, पण यात काही समजलं? यात काही बरोबर आहे, समजलं? बरोबर आहे. नाही, बरोबर आहे, कारण की सृष्टीचक्र हा विषयच त्यांनी विचारलाय ना, आणि हो. तुम्ही ते बरोबर लिहिलेलं आहे, ते त्याच्यामुळे काही हरकत नाही ते. अजून भरपूर आहेत. जवळजवळ हा. 2 पान आहे अजून ते. अच्छा, याला 10 मार्क आहे ना? हो, हा, मग किती पानं झालं तुमचं? माझे 6-7 पानं झालेले आहेत. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कर्म, यज्ञ, पर्जन्य, अन्न आणि प्राणीजीवन हा क्रमाक्रमाने सांगायचा आहे. याला आपण सृष्टीचक्र असं म्हणतो. ओके. बरोबर आहे. हा, आणि याच्यानंतर जो हा चक्राचा नियम करत नाही तो अज्ञानी आणि पापी असतो. ओके. म्हणजे 17वा श्लोक सुद्धा येतो याच्यामध्ये. बरोबर आहे? हो, मी हा. काय केलंय तर त्याचे जे श्लोक आले ना ते फक्त कशामध्ये कोणतं आलंय तेवढं लिहिलंय हा, आणि थोडक्यात विवरण केलंय. बर बर बर. नाही, सृष्टिकर्ता कौन है आधी आपल्याला हे एक्सप्लेन करायचं. उसका वर्णन करने वाला जो नहीं है म्हणजे मग तो पापी माणूस. हा. बरोबर आहे. हम्म. आणि उसको भगवान ने क्या कहा है, तर त्याला भगवानाने काय म्हणलेलं आहे या ठिकाणी, तर त्याला आपण पापी मनुष्याला अजून एक नाव दिलेलं आहे, अघायु. हा, अघायु आहे, दांभिक आहे, इंद्रियाराम आहे. हा, हा, त्यांनी प्रत्येक श्लोकात वेगवेगळे अर्थ दिले ना ते. बरोबर हा, बरोबर. पण मग त्याचे अर्थ तर लिहिणे अगदी महत्वाचं आहे. म्हणजे कसं तो अर्थ कळला म्हणजे त्यानुसार त्यांना ते समजतं की या अर्थाने असं लिहिलेलं आहे बुवा असं. बरोबर. म्हणून मी तसं केलं. पण मग त्यात काय केलंय आपल्याला जो विचारलाय तो त्याचा उल्लेख जास्ती केलेला आहे. हो हो हो. अशा दृष्टीने मी प्रश्न लिहिलेत. आपण नंतर याचा विचार करत होतो. हा. कल्याण प्रथम प्रश्नपत्रिका अध्याय 3, कल्याण प्राप्ति का एकांतिक और सर्वश्रेष्ठ उपाय बतलाते हुए युद्ध के लिए आज्ञा देते हैं. यह भाव किस अध्याय के किस श्लोक में वह श्लोक आया है? कल्याण प्राप्ति का एकांतिक और सर्वश्रेष्ठ मी उपाय. आता फक्त सृष्टी चक्राचाच वाचला ना, मग तो कल्याण प्राप्तीचा नाही वाचला मी. हा, लिहिलाय का तुम्ही? कल्याण प्राप्तीचा ना, एक हा? मिनिट, तो 6व्यातला पहा. 4था. हा, बरोबर आहे प्रथम ना? प्रश्नपत्रिका. हा, प्रथम प्रश्न. हा, बरोबर आहे. 6 त्या. हा, प्रथम, एक मिनिट. हा, तो आता आपल्याला वेळ आहे का आता वाचायला, का मग उद्या वाचायचं? हा, उद्या बसलं तरी चालू शकेल. आपला वेळ थोडासा आहे. बाकीचे तोपर्यंत काढून ठेवतील. हा, बोला कोणीतरी.
नाही नाही, छोटस असेल तर वाचा, एक दोन पान म्हणजे आयडिया येईल. नाही, बाकी जास्त विषय- पानांचा आहे तो. प्रश्न परत सांगा एकदा. प्रश्नपत्रिका एक कल्याण मधलं प्राप्ति का एकांतिक और सर्वश्रेष्ठ उपाय बदलते हुए युद्ध के लिए आज्ञा देते हैं। यह भाव किस अध्याय के किस श्लोक में किए है, वह श्लोक तथा अर्थ लिखिए. ओके. तर तो 18 याच्यात 66वा पण आलाय हा. आणि 6व्या याच्यात 4था पण आलेला आहे. बर. वाचा ना ते, म्हणजे मला असं काही कळलं नाहीये, म्हणजे थोडस मला मग ते पाहता येईल की काय आहे. तुम्ही जे लिहिलंय ना ते थोडं वाचा. पण मी वाचते ते बरोबर वाटतंय का तुम्हाला? म्हणून ऐक, हो ना, बरोबर आहे. म्हणून आम्ही श्रवण भक्त करतोय, स्वयंपाक करतोय, इकडे काही इलाजच नाहीये, काही असं आहे ते. जाऊ दे, आता कानावर. कुठे अमेरिकेत आहे का? लंडन. लंडनला? हो, ओके. हा. मग आता तिकडे दुपार झाली ना? स्वयंपाक हा. 11:30. पुढच्या वर्षी मी तिकडे आहे. अच्छा, तुम्ही कुठल्या एरियात असता? मी ए, लंडन मध्येच आहे, पण खुद्द लंडन मध्ये नाही, हिथ्रोच्या अलीकडे, हिथ्रोच्या पुढे. अच्छा. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की पेपर तरी 4 तारखेला 3 तारखेला यायला पाहिजे. 5 तारखेला मी पूर्ण 24 तास त्या फ्लाईट मध्ये राहील, तर निदान मी पुस्तक घेऊन उत्तरं तरी शोधू शकेल. बापरे, फ्लाईट मध्ये? हो, आता मग फ्लाईट मध्ये करणार काय, झोप येत नाही, काही नाही, तर काय करायचं, काय निदान उत्तरं तरी शोधू शकतो ना. चला आता ते पुढचा. हा, घ्या पुढचं हे घ्या हे हा. वाचा ना, ते त्या वाचतात आहे ते. तेच म्हणलं, पुढचा घ्या. हा, वाचा. बाकीच्यांना बोर होतं कारण मग. हो, बरं. नाही, हे आता त्यांनी ते विषय काढला म्हणून. हम्म. अवांतर नको शक्यतो, आपण हा, मुद्द्याला धरून बोलत जाऊ. ऐकांतिक म्हणजे काय ते हे सांगा. कार्पण्य दोष परुत स्वभाव ते झालं. पुरुषाने त्या सर्व तो लिहिलाय. ते झालं. आपल्याला हा पाहिजे कुठला, कल्याण प्राप्ती. कल्याण प्राप्ती का ऐकांतिक. हो हो, 6:4. प्रथमच पाहिजे ना आपल्याला. ते काय पानं माझ्या इकडे तिकडे झाले, त्याच्यामुळे ते शोधायला प्रॉब्लेम होतो थोडा. हा जो आहे कल्याण प्राप्ती का एकांतिक और सर्वश्रेष्ठ उपाय, हा 18व्या अध्यायामधला 46, 66. 48 हे 3 श्लोक येतील. कोणते 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 सांगितले तुम्ही? एक मिनिट परत सांगते मी. 18 मधले कोणते सांगितले? 18 मधला मी 18 66 मधले आहे. 46 ते 48, 46, 47, हो, 48. करणार एक 5 मिनिटं थांबा. करणार का म्हणजे काय? काय काय ते? ज्याच्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात आणि ज्याच्याने सर्व व्यापले जाते, त्या परमेश्वराची आपल्या कर्तव्य कर्माने पूजा करून मनुष्य परमसिद्धी प्राप्त करतो. कल्याण प्राप्ति का एकांतिक और सर्वश्रेष्ठ उपाय काय आहे? श्रेष्ठ स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्म निधनम श्रेयस परधर्मो भयावह. म्हणजे आपला स्वधर्म जो आहे तो एक सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. याच्यामध्ये आपला धर्म जरी दोषयुक्त असला तरी दुसऱ्याच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वधर्मात मरणही कल्याणकारक आहे. दुसऱ्याचा धर्म भय उत्पन्न करणार आहे. हा एक त्याच्यामध्ये आहे. आणि 48वा जर म्हणलं तर सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेन धूमेनाग्नी
रिवावृताः. हा एक त्याच्यामध्ये हे तिन्ही मिळून आपण लिहू शकतो याच्यामध्ये, की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की स्वधर्माचे पालन, विशेषतः क्षत्रिय धर्मानुसार युद्ध करणे हेच त्याचे सर्वोच्च कर्तव्य आहे आणि हाच कल्याणाचा एकांतिक मार्ग आहे. हे अजून कोण? अध्याय कुठला? हा, अध्याय हा. कितवा म्हटलं हे अध्याय? 18व्या अध्यायामधला 46, 47 आणि 48 हे 3 श्लोक येतात. अच्छा. हम्म. अजून कोणी लिहिलेलं आहे का याच्यावरच? बाकी अजून कुठून पाहून लिहिलंय का? अजून कोणी श्लोक वेगळे सांगितलेत का? कोणी बोलत नाही आहे? 18 मध्ये 66 पण आहे ना? 18 मध्ये 66 पण आहे का? हो. सर्व सर्व धर्मांनी धर्मां तज्जन हा मामेव मामेव शरणं व्रज. शरणं व्रज. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वराला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. बरं. हा त्याचा हे झाला सारांश झाला, समजा की हे सगळं स्वधर्म जे आहे हे सगळं तू मला अर्पण कर, म्हणजे तू दोषमुक्त होऊन जाशील पूर्णपणे. मी कसं केलंय प्रश्नात एक एक प्रश्नात म्हणजे त्याच्यात आता 3 प्रश्न विचारले या प्रश्नात. हम्म. मग पहिल्याचं लिहिलं, त्याच्यानंतर दुसऱ्याचं लिहिलं, मग तिसऱ्याचं लिहिलं, असं केलं वेगवेगळं. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे पहिल्यांदा कल्याण प्राप्ति का एकांतिक और सर्वश्रेष्ठ उपाय बदलते हुए युद्ध के लिए आज्ञा देते है. हा. मग त्याचं तेवढं उत्तर लिहिलं. मग यह भाव किस अध्याय में ये किस श्लोक के लिए तथा अर्थ लिखे. मग त्याचा अर्थ व अन्वय ते वेगळं लिहिलंय, असं केलंय त्यांनी. अच्छा, पूर्ण एक सलग नाही लिहिला. बर बर. अजून कोणी लिहिलाय नीताताई? कोणी लिहिलं अजून? ताई, कल्याण प्राप्तीचा जो हा प्रश्न आहे तिसरा, हम्म. त्या प्रश्नात त्यांना एकच श्लोक अपेक्षित असेल तर काय करायचं, की म्हणजे योग्य उत्तर म्हणून असं? एकच श्लोक तसा अपेक्षित नसणार ताई, कारण आता आपल्याला आहे ना हे थोडस विस्तारित लिहायचं आहे. तर हे एक विस्तारित लिहायचं, पण असं विचारलेला एक त्यांचा असा आहे त्यात भाव की यह भाव किस अध्याय के किस श्लोक के लिए वह श्लोक, म्हणजे एक श्लोक मुख्य पाहिजे त्यांना, तथा उसका अर्थ म्हणजे एक श्लोक असा पाहिजे की तो भाव कशातून प्रकट झालाय. किस अध्याय के किस श्लोक में है, तो वे श्लोक लिखिये असं लिहिलेलं आहे ताई. म्हणजे एकच श्लोक नाहीये इथं, तर इथं 2 ते 3 आहेत, म्हणून इथं सांगितलं 46 ते 48 वे श्लोक चालेल ना, मग लिखिये. तर म्हणजे हा सोपं जाईल तसं. 2-3 हा, अध्यायातून तो भाव बरोबर. व्यक्त झालेला नाही, आहे. आपण कारण इथे काय केलं एकच आता? श्लोक म्हणलं तर तो चुकीचाही ठरू शकतो ना, कारण एकाच सारखे बरेचसे श्लोक आहेत अर्थ नाही, असलेले. आता इथे काय होतं बघा, कल्याण प्राप्ती का एकांतिक और सर्वश्रेष्ठ उपाय, तर याच्यामध्ये आपल्याला फक्त 18व्या अध्यायामध्येच आहे, बरोबर आहे? आणि हो त्यांनी हो. काय सांगितलेलं आहे की किस श्लोक में है. आता किस श्लोक, वे श्लोक लिखिये. वे श्लोक लिखिये म्हणजे एकापेक्षा जास्त आहे. इथं मला प्रश्न, मी प्रश्नपत्रिकेची लिहून घेतली, त्याच्यात वह शब्द आलाय. श्लोक के लिए भाव किस अध्याय के किस श्लोक के लिए वह श्लोक तथा अर्थ असं लिहिलंय मी, नाही म्हणजे नाही इथं नाही, पाहून. मग देने वाले श्लोक किस अध्याय के किस श्लोक में है असं सांगितलेलं के आहे. लिए वह नाही का शब्द तसा प्रश्नात? हा, प्रश्नच मी वाचतीये ते, प्रश्नच पूर्ण वाचला मी. कल्याण प्राप्ति का एकांतिक और सर्वश्रेष्ठ उपाय बतलाते हुए युद्ध के लिए अर्जुन को प्रेरणा देने वाले श्लोक देने वाले श्लोक असं लिहिलेलं आहे. किस अध्याय के किस श्लोक में है,
वे श्लोक नाही, मग प्रश्नामध्ये पण खूप बदल झालेला आहे. हाँ जो फोटोवरून जो प्रश्न लिहिलाय तो हम्म, कल्याण प्राप्ति का एकांतिक और सर्वश्रेष्ठ उपाय बतलाते हुए हम्म, युद्ध के लिए आज्ञा देते हैं। हम्म, यह भाव किस अध्याय के किस श्लोक के लिए वह श्लोक तथा अर्थ लिखिए। अच्छा. तर मग म्हणजे एकच श्लोक आला असेल तर तुम्हाला फक्त तिथे एकच लिहावं लागेल. हो ना, कारण खूप बदल होऊ लागला ना प्रश्नामध्ये. बरोबर बरोबर. प्रश्नपत्रिका तर आपली ग्रुपवरचीच आहे उत्तराखंडच्या. हा हा. अशा वेळेस फक्त तुम्हाला एकच श्लोक येऊ शकतो 47वा. श्रेष्ठम सर्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मनिधनं श्रेय परधर्मो भयावह. हम्म. म्हणजे मग हा एकच चालेल, श्लोक बाकीचे पण त्याच्यामध्ये धर्म येऊ म्हणून शकतो. लिहू शकतो आपण हं? श्लोक खाली. त्याला आधार म्हणून लिहू शकतो आपण बाकीचे 2-3 हो श्लोक. पण बरोबर. मुख्य श्लोक म्हणून मुख्य एक श्लोक पाहिजे जर म्हणलं सुरुवात. तर हाच येईल मग की परधर्म भयावह हा आहे म्हणून. कारण त्या श्लोकाचा अर्थ पण लिहायला सांगितलंय तो अचूक श्लोक ओळखून. बरोबर बरोबर. बाकीचे थोडस आहे त्यामध्ये म्हणून लिहू शकतो आपण त्यात थोडासा संदर्भ. आता 46वा जो आहे तर याच्यामध्ये आपल्याला हा हे मिळणार नाही. ज्याच्यापासून सर्व आता हा आहे यततः प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्माणां तमभ्यस्य सिद्धिं विंदती मानवः. हा सुद्धा एक सांगू शकतो आपण. तेच 46, 47 आणि 48 त्यापैकी एकच निवडून लिहायचं आहे मग आपल्याला जेव्हा येतो तेव्हा. चालेल. म्हणजे युद्ध कर हाच आहे त्याच्या कल्याण प्राप्तीचा मार्ग त्याच्या बरोबर धर्मानुसार अर्जुनाच्या. बरोबर की कर्तव्य कर्म तुला केलंच पाहिजे आणि तू युद्ध कर. तेच तुझं खरंच परम कर्तव्य आहे आणि तेच तुझं हे सुद्धा आहे की तुझ्या स्वधर्माला अनुसरून तेच आहे तर तू ते कर म्हणून सांगितलेलं. हो. चालेल, आपण इथे थांबूयात आता. अं, एक एकच प्रश्नपत्रिका घ्या आणि एक एकच सोडवा वाटल्या सर्वांनी. उद्या प्रथमाची घेऊयात आपण. प्रथमाला मार्गदर्शन करा प्रथमाच्या सगळ्यांना. हो हो. हम्म, हम्म, हम्म. ते प्रश्नपत्रिका टाकशील सुचेता तुला ज्याचं ऑलरेडी पाहिजे मी ते. 3 प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत तर अरे मला मागे त्यामधूनच मागे हो 3 मागे प्रश्नपत्रिका आधी पूर्ण सोडूयात आणि मग पुढचं बर घेऊयात. हा बर. हा मला उद्या किती प्रश्नपत्रिकेचं डिस्कशन आहे ते टाका. ती एकच टाका तेवढी. हा पहिली किंवा उद्या दुसरी. प्रथमाच्या घेऊयात तिन्ही प्रश्नपत्रिका. चालेल. हा मला मध्यमाचा एकच झाला ना? काय नाही आता नाही मध्यमाचा एकच झालं ना, म्हणजे एकच नाही प्रश्नपत्रिका झाली ना? नाही नाही दोन नाही झाले ना. 2 झाल्या 2. अच्छा, हा मी मिस केलं मग आधी. 2 झाल्या. रेकॉर्डिंग तिसरी टाकली व्हायची ना राजू? त्याची? हो 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 प्रश्नपत्रिका. रेकॉर्डिंग मिळणार काही प्रॉब्लेम नाहीये. तिसरी केव्हा घेणार आहे मग? हा उद्या घेऊयात. थोडासा चेंज होतो. ओके, चालेल हा चालेल. ओके चालेल चालेल. हो हो हो. कोण प्रत्येकीने ती लिस्ट बनवा की कुठल्या अध्यायामध्ये काय काय कुठले कुठले श्लोक आले आहे आणि त्याचा फोटो पाठवा. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांचा अभ्यास होतो मग. हा काही सगळ्यांनाच काही वेळ नाही ना ते शोधायला लिस्ट करायला. बरोबर त्याच्यामुळे वैजंतीताई तुम्ही ग्रुप केला होता ना? साधक संजीवनीचा नाही तो शुक्रवारी मोहिनीचा असतो तो. ओके ओके. तो का शुक्रवारी असतो 11:30ला.